अतिशय प्रसिद्ध असलेला दुगारवाडीचा नाशिक त्र्यंबकेश्वर भागातील जरासे समोर येऊन हा धबधबा लागतोय। नाशिक त्र्यंबकेश्वर दुगारवाडी आणि या ठिकाणी आमची सर्व मुलं आलेली आहेत। हा पूर्ण निसर्गाचा भाग आहे। या ठिकाणी मुलं NSSचा कॅम्प जो आहे आमचा तो कॅम्प या ठिकाणी आलेला आहे। हे आमचे विद्यार्थी जे आपल्या कष्टांमधून श्रमदान करत आहेत। म्हणजे या ठिकाणी आम्ही दरवर्षी आमचा जे मविप्र संस्थेचं त्र्यंबकेश्वर महाविद्यालय आहे ते महाविद्यालय वृक्षांची लागवड लावतं। तर हे मुलं या ठिकाणी त्यासाठी खड्डे वगैरे तयार करून ठेवत आहेत। आणि ह्या आमच्या NSS कॅम्पमधल्या प्रतिनिधी मॅडम शाश्वती निर्भवने आणि हे सर आहेत प्राध्यापक विष्णू दिघे सर। हे या राष्ट्रीय सेवा योजनेचे जे आहेत ते प्रमुख आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय शिस्त वगैरे या गोष्टी जे आहेत ते खूप याने सांगत असतात कळमळीने। आणि आमचे हे विद्यार्थी जे आहेत हे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत या ठिकाणी काम करत आहेत। आणि ही काही मुलं आहेत या ठिकाणी जे काम केलेलं आहे त्याचा हा आढावा दाखवण्यासाठी या ठिकाणी ही उभी आहेत। ही आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या तिन्ही विभागाची मुलं आहेत। आणि हे आहेत आमचे अतिशय तरुण तडफदार असे प्राध्यापक गोतरणे सर इकडे बघा। आणि हे विद्यार्थी आहेत। तुम्ही बघा हा परिसर कसा स्वच्छ करून टाकलेला आहे मुलांनी त्यांच्या कामामधून। आणि ही मुलं या ठिकाणी काय करत आहेत ते बघूया। झाडाचं जे पार असतो याला पारच म्हणतात आमच्या इकडे। तर हा जो पार आहे तर त्याची स्वच्छता मुलं करताना दिसत आहेत। इकडे बघा रे सगळे ते काढ। बघा हा मुलगा फार जागृत आहे। करोना जाऊन सुद्धा हा चेहऱ्यावर त्याने लावलेला आहे ते आम्ही काढायला लावलेलं आहे त्याला। आणि हे काही विद्यार्थी आहेत आमचे बघा। हा पण विद्यार्थीच असावा आमचा अगोदरचा। आणि हे दुगारवाडी नावाचा जो धबधबा आहे जो अतिशय प्रसिद्ध आहे हे ठिकाण आमच्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे साफसफाईसाठी। केशवी मॅडम इकडे बघा, ही आमची विद्यार्थिनी आहे, सतत काहीतरी करत असते। आणि हे आमचे दीपक भाऊ आहे। दीपक भाऊ पण चांगलं काम करतात, नेहमीच चांगलं काम करतात। आणि सर ते शेवटी मी माझ्याबद्दल बोलणं गरजेचंच आहे। तर मी प्राध्यापक जया शिंदे मराठी विभाग या आजच्या ज्या NSSचा जो कॅम्प आहे त्यामध्ये मी सुद्धा सहभागी झालेली आहे। तेव्हा मविप्र समाजाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय त्र्यंबकेश्वर यांचा हा आजचा NSSचा कॅम्प आहे। आपण सगळ्यांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे। या अगोदरच्या व्हिडिओला सुद्धा तसंच प्रेम राहू द्यावं। थँक्यू।